शेतकरी हिताच्या दृष्टीनं केंद्रीय मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय 2025-26च्या विपणन हंगामासाठी 14 खरीप पिकांच्या MSPच्या किमतीत वाढ करायला मान्यता. शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डद्वारे मिळणाऱ्या कर्जाच्या व्याजदरात सवलत सुरूच ठेवण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. सध्याचं 1.5% व्याज अनुदान सुरू राहणार. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील 2 बहुमार्गिका प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. विदर्भातील वर्धा बल्लारशा 4थी मार्गिका प्रकल्पाचा यात समावेश. जाती आधारित जनगणनेचा निर्णय हा सामाजिक न्यायाच्या दिशेनं एक निर्णायक पाऊल. मुंबईत आंतरराष्ट्रीय लोकसंख्याशास्त्र संस्थेच्या दीक्षांत समारंभात उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवसांच्या 4 राज्यांच्या दौऱ्यावर. विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि पायाभरणीसह सभांनाही करणार संबोधित. भारताला युद्ध नको, मात्र पाकिस्तानचा दहशतवाद यापुढे खपवून घेतला जाणार नाही. 7ही शिष्टमंडळं परदेशात मांडत आहेत भारताची नवी भूमिका. देशात यंदा विक्रमी अन्नधान्य उत्पादन. अन्नधान्याचं 3,539 लाख मेट्रिक टन उत्पादन गेल्या वर्षीच्या पेक्षा तुलनेत 6.5% अधिक. केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती. सर्व यंत्रणांनी समन्वयांनी काम करून छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजना ऑक्टोबर अखेरपर्यंत कार्यान्वित करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून एसटीच्या स्मार्ट बसेसची पाहणी. आता AI तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट बसेस उपलब्ध होणार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौंडी इथल्या स्मृतिस्थळ विकास आराखड्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विभागाकडून प्रशासकीय मान्यता. क्रांतिकारकांचे मेरुमणी, समाजसुधारक, साहित्यिक, कवी अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 142व्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकेत शिक्षणासाठी लागणाऱ्या व्हिसा मुलाखतींवर तात्पुरते प्रतिबंध घालण्याचा ट्रम्प प्रशासनाचा निर्णय. आणि नैऋत्य मोसमी पाऊस मराठवाड्यात दाखल. आपत्ती व्यवस्थापनासाठी विविध जिल्ह्यात NDRFच्या 18 तुकड्या तैनात.